हाय मुलांनो, आज आपण सेकंड लेसन बघणार आहोत. इंडिया बिफोर द टाइम्स ऑफ शिवाजी महाराज, म्हणजे शिवाजी महाराजांच्या अगोदरचा भारत, म्हणजेच शिवपूर्वकालीन भारत. वी शॅल लर्न अबाउट द व्हेरियस रुलिंग पॉवर्स इन इंडिया बिफोर द टाइम्स ऑफ शिवाजी महाराज इन दिस लेसन. या लेसनमध्ये आपण शिवपूर्व काळातील म्हणजे शिवाजी महाराजांच्या अगोदर भारतातील विविध राजसत्तांचा म्हणजे भारतामध्ये कोणकोणते राजे होऊन गेले याचा अभ्यास करणार आहोत. व्हेरियस रुलिंग पॉवर्स एक्झिस्टेड इन इंडिया ड्युरिंग दॅट पिरियड. या काळात भारतामध्ये विविध राजसत्ता अस्तित्वात होत्या. पाल इन द 8th century was a famous dynasty in Bengal. 8व्या शतकातील पाल हे बंगालमधील एक प्रसिद्ध राजघराणे होय. डायनस्टी म्हणजे राजघराणे. इन सेंट्रल इंडिया द गुर्जर प्रतिहार पॉवर स्प्रेड अप टू आंध्रा, कलिंगा, विदर्भा, वेस्ट काठेवाड, कनौज अँड गुजरात. मध्य भारतात गुर्जर प्रतिहार सत्तेने आंध्र, कलिंग, विदर्भ, पश्चिम काठेवाड, कनौज, गुजरातपर्यंत सत्तेचा विस्तार केला, म्हणजे तिथपर्यंत आपली सत्ता जी आहे ती प्रस्थापित केली. अमॉंग द राजपूत डायनस्टीज इन नॉर्थ इंडिया द गाहडवाल अँड द परमार डायनस्टीज वेअर द इम्पॉर्टंट वन्स. उत्तर भारतातील राजपूत घराण्यांमध्ये गाहडवाल घराणे, परमार घराणे ही घराणी महत्त्वाची होती. अमॉंग राजपूत्स, पृथ्वीराज चौहान बिलॉंगिंग टू द चौहान डायनस्टी वॉज अ वॅलियंट किंग. राजपूत घराण्यांपैकी चौहान घराण्यातील पृथ्वीराज चौहान हा पराक्रमी राजा होता. इन द फर्स्ट वॉर ॲट तराई, पृथ्वीराज चौहान हॅड डिफिटेड मोहम्मद घुरी. तराई इथे झालेल्या पहिल्या युद्धामध्ये पृथ्वीराज चौहान याने मोहम्मद घुरी याचा पराभव केला. बट मोहम्मद घुरी डिफिटेड पृथ्वीराज चौहान इन द सेकंड वॉर ॲट तराई. पण तराई येथील दुसऱ्या युद्धामध्ये मोहम्मद घुरीने पृथ्वीराज चौहान याचा पराभव केला. राजराज वन अँड राजेंद्र वन बिलॉंगिंग टू द चोला डायनेस्टी इन तमिळनाडू वेअर एमिनंट रूलर्स. तमिळनाडूतील चोळ घराण्यातील राजराज पहिला आणि राजेंद्र पहिला हे दोन राजे महत्त्वाचे होते. द चोलाज कॉन्कर्ड द मालदीव आयलँड अँड श्रीलंका युझिंग देअर नेव्हल स्ट्रेंथ. नेव्हल स्ट्रेंथ म्हणजे त्यांची जी नेव्ही होती त्यालाच मराठीमध्ये आरमार म्हणतात. तर आरमाराच्या जोरावर चोळांनी मालदीव बेटे आणि श्रीलंका जिंकून घेतले. किंग विष्णुवर्धन बिलॉंगिंग टू द होयसाळ डायनस्टी इन कर्नाटका हॅड कॉन्कर द होल ऑफ कर्नाटका. होयसळ कर्नाटकातील होयसळ घराण्यातील विष्णुवर्धन या राजाने संपूर्ण कर्नाटक जिंकला. ड्युरिंग द रेन ऑफ गोविंद थर्ड ऑफ द राष्ट्रकूटा डायनेस्टी इन महाराष्ट्रा द राष्ट्रकूट पॉवर स्प्रेड फ्रॉम कनौज अप टू रामेश्वर. महाराष्ट्रातील राष्ट्रकूट घराण्यातील गोविंद तिसरा यांच्या कारकिर्दीमध्ये राष्ट्रकूट सत्ता ही कनौजपासून रामेश्वरपर्यंत पसरली. लॅटर कृष्णा थर्ड कॉन्कर द रिजन अप टू अलाहाबाद. पुढे कृष्ण तिसरा यांनी अलाहाबादपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. 3 डायनेस्टीज ऑफ द शिलाहार्स इमर्ज इन वेस्टर्न महाराष्ट्र. शिलाहारांची 3 घराणी पश्चिम महाराष्ट्रात उदयास आली. 1 डायनेस्टी रूल्ड ओव्हर ठाणे अँड रायगड इन नॉर्थ कोकण. त्यातलं जे पहिलं घराणे आहे ते उत्तर कोकणात ठाणे आणि रायगड येथे. द सेकंड इन द साऊथ कोकण. दुसरं जे आहे ते दक्षिण कोकणामध्ये. व्हाईल द थर्ड डायनेस्टी रूल्ड ओव्हर सम पार्ट्स ऑफ द प्रेझेंट डे कोल्हापूर, सातारा, सांगली अँड बेलगाव डिस्ट्रिक्ट. आणि जे तिसरं घराणं होतं ते आताचे
कोल्हापूर, सातारा, सांगली व बेळगाव जिल्ह्यांच्या काही भागांवरती राज्य करत होते. The last prosperous power before the period of Shivaji Maharaj was that of the Yadavas. शिवपूर्व काळातील शेवटची वैभवशाली राजवट म्हणजे महाराष्ट्रातील यादवांची राजवट. The capital of Bhillam V of the Yadava dynasty was at Devgiri near Aurangabad. यादव घराण्यातील भिल्लम पाचवा याची राजधानी औरंगाबाद जवळील देवगिरी येथे होती. ही एक्सटेंडेड हिज रूल बियॉन्ड द रिव्हर कृष्णा. कृष्णा नदीच्या पलीकडे सुद्धा या राजाने स्वतःची सत्ता वाढवली होती, विस्तारित केली होती. The Yadava period is considered to be the golden period of Marathi language and literature. यादवांचा जो काळ होता तो काळ मराठी भाषा आणि मराठी साहित्य यासाठी सुवर्ण काळच म्हणावा लागेल. इट वॉज इन दिस पिरियड दॅट द महानुभाव पंथ अँड द वारकरी मुवमेंट इमर्ज्ड. आणि याच काळामध्ये महानुभाव पंथाचा आणि वारकरी संप्रदायाचा उदय झाला. इन्व्हेशन्स फ्रॉम द नॉर्थ वेस्ट. इन्व्हेशन्स म्हणजे अटॅक, तर वायव्येकडील आक्रमणे. लोकल डायनेस्टीज लाईक द यादवा अँड राष्ट्रकुटा रूल्ड इन महाराष्ट्र. महाराष्ट्रात यादव, राष्ट्रकूट अशा स्थानिक घराण्यांची सत्ता होती. बट इन्व्हेडर्स फ्रॉम द नॉर्थ वेस्ट कॉन्कर द लोकल डायनेस्टीज देअर अँड एस्टॅब्लिश देअर ओन रूल. पण तरी उत्तरेत मात्र वायव्येकडून आलेल्या आक्रमकांनी तेथील स्थानिक सत्तांचा म्हणजे तेथील ज्या राजघराणे होती तिथल्या राजांचा पराभव केला आणि तिथल्या सत्ता जिंकून स्वतःचं राज्य तिथे प्रस्थापित केलं. इन द मीनवाईल द अरब पॉवर हॅड इमर्ज इन द मिडल ईस्ट. दरम्यानच्या काळामध्ये मध्य पूर्वेत अरब सत्तेचा उदय झाला होता. अरब रूलर्स टर्न टुवर्ड्स इंडिया टू एक्सपांड देअर एम्पायर. आणि आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी अरब सत्ताधीश भारताकडे वळले. द अरब जनरल मुहम्मद बिन कासिम अटॅक्ड द सिंध प्रोव्हिन्स इन द 8th century. 8व्या शतकामध्ये मुहम्मद बिन कासिम या अरब सेनानीने सिंध प्रांतावरती स्वारी केली. Notwithstanding the resistance of King Dahir, he conquered the province of Sindh. तिथला जो राजा होता सिंधचा राजा दाहिर याने खूप प्रतिकार केला, पण त्या प्रतिकाराला मोडून काढत त्याने म्हणजे मुहम्मद बिन कासिम याने सिंध प्रांत जिंकला. Due to this campaign, the Arabs came into political contact with India for the first time. या स्वारीमुळे अरबांचा भारताशी राजकीय संबंध प्रथमच आला. In the period that followed, Turks, Afghans and Mughals from Central Asia came to India and established their power here. या पुढील काळामध्ये मध्य आशियातील तुर्क, अफगाण, मुघल हे लोक भारतात आले आणि त्यांनी भारतात आपली सत्ता स्थापन केली. इन द 11th century CE, द तुर्क्स बिगॅन टू इन्व्हेड इंडिया. इसवी सनाच्या 11व्या शतकात भारतावर तुर्कांची आक्रमणे होऊ लागली. एक्सपांडिंग देअर टेरिटरीज दे रीच द नॉर्थ वेस्टर्न फ्रॉन्टियर ऑफ इंडिया. ते आपल्या सत्तेचा विस्तार करत भारताच्या वायव्य सरहद्दीपर्यंत आले. सुलतान मुहम्मद ऑफ गझनी इन्व्हेडेड इंडिया मेनी टाइम्स. गझनीचा सुलतान महमूद याने भारतावर अनेक स्वाऱ्या केल्या. ही plundered the rich temples at Mathura, Vrindavan, Kanauj and Somnath and carried away enormous wealth with him. या स्वाऱ्यात त्याने मथुरा, वृंदावन, कनौज, सोमनाथ येथील जी संपन्न मंदिरे होती
ती लुटून तेथील प्रचंड संपत्ती आपल्याबरोबर नेली. The world famous enriched library of the Nalanda University was burned down by Bakhtiyar Khalji. आणि जी जगप्रसिद्ध लायब्ररी होती, म्हणजे तिथे खूप जुनी जुनी पुस्तके होती, नालंदा युनिव्हर्सिटी, नालंदा विद्यापीठ, ते बख्तियार खलजी याने जाळून टाकले. सल्तनत इन द नॉर्थ, उत्तरेकडील सुलतानशाही बघूयात. इन 1175 CE अँड 1178 CE, सुलतान मुहम्मद घुरी ऑफ घूर फ्रॉम अफगाणिस्तान इन्व्हेडेड इंडिया. तर इसवी सन 1175 आणि 1178 मध्ये अफगाणिस्तानचा जो सुलतान आहे, अफगाणिस्तानमधील घूर इथला जो सुलतान आहे मुहम्मद घुरी, याने भारतावर आक्रमण केले. He appointed Qutbuddin Aibak to look after the governance of the conquered territories in India. भारतामधील जो प्रदेश त्याने जिंकला होता त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी, त्याची देखरेख करण्यासाठी त्याने एक सरदार आहे कुतुबुद्दीन ऐबक याला त्याची नेमणूक केली. Later, after the death of Muhammad Ghuri in 1206 CE, Aibak began to rule the Indian territories under his rule independently. मग इसवी सन 1206 मध्ये मोहम्मद घुरी याच्या मृत्यूनंतर ऐबकने त्याच्या वर्चस्वाखाली जे भारतीय प्रदेश होते तर त्याच्यावरती स्वतंत्रपणे राज्य करण्यास सुरुवात केली. ऐबक, who was initially a slave, became the ruler of Delhi. ऐबक, जो सुरुवातीला गुलाम होता तो नंतर दिल्लीचा बादशाह झाला. ही डाईड इन 1210 CE. इसवी सन 1210 मध्ये ऐबक याचा मृत्यू झाला. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का? आफ्टर कुतुबुद्दीन ऐबक, अल्तमश, रझिया, बलबन, अलाउद्दीन खिल्जी, मुहम्मद बिन तुगलक, फिरोज तुगलक, इब्राहिम लोदी अँड अदर सुलतान्स रूल्ड ओव्हर इंडिया. कुतुबुद्दीन ऐबक नंतर हे जे सर्व आहे, आत्ता मी नावे घेतली, तर या सुलतानांनी भारतावरती राज्य केलं. इब्राहिम लोदी वॉज द लास्ट सुलतान. त्यातील इब्राहिम लोदी हा शेवटचा सुलतान होता. ही मेड मेनी एनिमीज बिकॉज ऑफ हिज पेक्युलियर टेम्परमेंट. त्याच्या स्वभावामुळे, स्वभावातील दोषांमुळे त्याचे खूप सारे शत्रू होते. दौलत खान लोदी, गव्हर्नर ऑफ पंजाब, इन्व्हायटेड बाबर, द रूलर ऑफ काबूल, टू फाईट अगेन्स्ट इब्राहिम लोदी. पंजाबचा सुभेदार दौलत खान लोदी याने जो काबूलचा मुघल सत्ताधीश बाबर होता त्याला इब्राहिम लोदी विरुद्ध लढण्यासाठी बोलवले. बाबर डिफिटेड इब्राहिम लोदी इन द बॅटल अँड दस द सल्तनत केम टू अँड एंड. मग बाबरने इब्राहिम लोदीचा पराभव केला युद्धामध्ये आणि मग अशा प्रकारे सुलतानशाहीचा शेवट झाला. द किंगडम ऑफ विजयनगर. आता विजयनगरचं साम्राज्य आपण बघूया. ड्युरिंग द रेन ऑफ सुलतान मुहम्मद बिन तुगलक ऑफ दिल्ली, देअर वेअर मेनी रिव्हॉल्ट्स इन द साऊथ अगेन्स्ट द सेंट्रल पॉवर ऑफ दिल्ली. दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुगलक याच्या कारकिर्दीत दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध दक्षिणेमध्ये उठाव झाले. फ्रॉम दीज रिव्हॉल्ट्स अरोज द फॉर्मिडेबल विजयनगर अँड बहमनी किंगडम्स. आणि त्यातूनच विजयनगर व बहमनी ही दोन प्रबळ राज्ये उदयास आली. प्रबळ म्हणजेच की सामर्थ्यशाली. द ब्रदर्स हरिहर अँड बुक्का फ्रॉम साऊथ इंडिया वेअर सरदार्स इन द सर्व्हिस ऑफ द दिल्ली सल्तनत. हरिहर व बुक्क हे दक्षिण भारतातील दोघे भाऊ दिल्लीच्या सुलतानशाहीच्या सेवेत सरदार म्हणून होते. टेकिंग ॲडव्हान्टेज ऑफ द इन्स्टॅबिलिटी इन द साऊथ ड्युरिंग द रेन ऑफ मुहम्मद बिन तुगलक, दे फाउंडेड द किंगडम ऑफ विजयनगर इन द साऊथ इन 1336 CE.
आता त्यांनी काय केलं की मुहम्मद तुघलकच्या काळामध्ये दक्षिणेत राजकीय अस्थिरता होती. त्याचा फायदा घेऊन इसवी सन 1336मध्ये दक्षिणेत विजयनगरचे राज्य त्यांनी स्थापन केले. हम्पी इन टुडेज कर्नाटका वॉज द कॅपिटल ऑफ धिस किंगडम. आत्ताच्या काळातील कर्नाटकातील हम्पी ही या राजाची राजधानी होय. हरिहर वॉज द फर्स्ट किंग ऑफ विजयनगर. विजयनगरचा पहिला राजा हरिहर हे होते. हरिहर वॉज सक्सिडेड बाय हिज ब्रदर बुक्का. हरिहर नंतर त्याचा भाऊ बुक्क हे राजा झाले. बुक्क ब्रॉड द रिजन अप टू रामेश्वर अंडर हिज कंट्रोल. तर बुक्क याने रामेश्वरपर्यंतचा प्रदेश आपल्या अधिपत्याखाली आणला. कृष्णदेवराया. तर कृष्णदेवराय बघूयात. कृष्णदेवराया ascended the throne of विजयनगर in 1509 CE. इसवी सन 1509मध्ये विजयनगरचा राजा हे कृष्णदेवराय झाले. ही कॉन्कर्ड विजयवाडा अँड राजमहेंद्री अँड annexed the regions of his kingdom. त्याने विजयवाडा आणि राजमहेंद्री हे प्रदेश जिंकून घेतले आणि आपल्या राज्याला जोडले. He defeated the combined forces of the armies of the sultans who had united under the leadership of the बहमनी सुलतान महमूद शाह. त्याने महमूद शाह, बहमनी जो सुलतान होता महमूद शाह याच्या वर्चस्वाखाली अनेक सुलतान एकत्र आले होते, त्यांच्या सैन्याचा पराभव केला. ड्युरिंग कृष्णदेवरायाज रेन, the kingdom of Vijayanagar extended from Cuttack in the east up to Goa in the west and from the Raichur Doab in the north up to the Indian Ocean in the south. कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीमध्ये विजयनगरचं जे साम्राज्य आहे ते पूर्वेकडे कटकपासून पश्चिमेकडे गोव्यापर्यंत पसरलेलं होतं आणि उत्तरेकडे रायचूर दोआबपासून दक्षिणेकडे हिंदी महासागरापर्यंत पसरलेलं होतं. ही डाईड इन 1530 CE. इसवी सन 1530मध्ये त्यांचा मृत्यू झाला. कृष्णदेवराया वॉज अ स्कॉलर. कृष्णदेवराय खूप विद्वान होते. ही रोट अमुक्तमाल्यदा, अ तेलुगू कंपेडियम ऑन पॉलिटी. त्यांनी राजनीतीविषयक एक ग्रंथ लिहिला आहे, त्याचं नाव आहे अमुक्तमाल्यदा. The Hazar Ram Temple and Vitthal Temple were built in विजयनगर ड्युरिंग हिज रेन. त्याच्या कारकिर्दीमध्ये हजार राम मंदिर आणि विठ्ठलाचं मंदिर विजयनगरमध्ये बांधण्यात आलेलं आहे. द डिक्लाइन ऑफ द विजयनगर किंगडम बिगॅन विथ द डेथ ऑफ कृष्णदेवराया. कृष्णदेवरायाच्या मृत्यूनंतर विजयनगरच्या साम्राज्याचा ऱ्हास होऊ लागला. In 1565 CE, at Talikot, in the present state of Karnataka, there was a battle between Adilshahi, Nizamshahi, Qutubshahi, Baridshahi on one side and Vijayanagar on the other side. आताच्या कर्नाटकातील तालिकोट येथे इसवी सन 1565मध्ये विजयनगरचं राज्य विजयनगर आणि आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही आणि बारिदशाही हे सर्व एका बाजूला आणि विजयनगर एका बाजूला असं त्यांच्यामध्ये युद्ध झालं. विजयनगर वॉज डिफिटेड आणि त्याच्यामध्ये विजयनगरचा पराभव झाला. देअर आफ्टर द डॉमिनन्स ऑफ विजयनगर केम टू अँड एंड. आणि अशा प्रकारे विजयनगरच्या सत्तेचा जो आहे तो ऱ्हास झाला, शेवट झाला. द बहमनी किंगडम. आता बहमनी राज्य आपण बघूयात. While Muhammad bin Tughlaq was still reigning, some of his sardars in the Deccan rose in rebellion against him. दक्षिणेकडील सरदार होते, त्यांनी मुहम्मद बिन तुघलक याच्या विरुद्ध बंड केले. The leader of these sardars, हसन गंगू, defeated the army of the Sultan of Delhi. आणि या सरदारांचा जो मुख्य होता हसन गंगू याने जे दिल्लीचे सुलतान आहेत त्यांच्या सैन्याचा पराभव केला. अ न्यू किंगडम नोन ॲज द बहमनी किंगडम केम इन टू एक्झिस्टन्स. आणि अशा प्रकारे एक नवीन बहमनी राज्य उदयास आले इन 1347 CE आणि ते इसवी सन 1347मध्ये उदयास आले.
हसन गंगू बिकेम द फर्स्ट सुलतान ऑफ द बहमनी किंगडम. आणि बहमनी राज्याचा पहिला सुलतान हसन गंगू हा झाला. ही मेड द सिटी ऑफ गुलबर्गा इन कर्नाटका हिज कॅपिटल. आणि कर्नाटकातील गुलबर्गा याला त्याने त्याची राजधानी बनवले. महमूद गावान वॉज द चीफ वजीर ऑफ द बहमनी किंगडम. बहमनी राज्याचा जे वजीर होता तो होता महमूद गावान. ही वॉज अ गुड ॲडमिनिस्ट्रेटर. तो उत्तम प्रशासक होता. ही स्ट्रेंथन द बहमनी किंगडम. त्याने बहमनी राज्याला स्ट्रेंथ म्हणजे ताकद, अधिक सामर्थ्यवान बनवले. ही स्टार्टेड पेईंग द सोल्जर्स देअर सॅलरीज इन कॅश इन्स्टेड ऑफ थ्रू लँड ग्रँट्स. त्याने त्याच्या सरदारांना जहागिरी देण्याऐवजी कॅशमध्ये म्हणजे रोख पैसे देण्यास, म्हणजे रोख पगार देण्यास सुरुवात केली. ही बॉट डिसिप्लिन इन द आर्मी. त्याने सेनेमध्ये एक शिस्त आणली. ही इंट्रोड्यूस्ड मेनी रिफॉर्म्स इन द लँड रेव्हेन्यू सिस्टीम. त्याने जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली. ही ओपन्ड अ मदरसा ॲट बिदर फॉर अरेबिक अँड पर्शियन स्टडीज. अरबी आणि फारसी भाषेचा अभ्यास करण्यासाठी त्याने बिदर येथे मदरसा सुरू केली. आफ्टर द डेथ ऑफ महमूद गावान फॅक्टोनिझम इन्क्रीज अमॉंग द बहमनी सरदार्स. महमद गावान याच्या मृत्यूनंतर जे बहमनी सरदार होते त्यांच्यामध्ये वैर निर्माण झाले. द कन्फ्लिक्ट विथ द विजयनगर किंगडम हॅड ॲन ॲडवर्स इफेक्ट ऑन द बहमनी किंगडम. जे विजयनगरच्या राजासोबत जे त्यांचं युद्ध होत होतं त्याच्यामुळे बहमनी राजावरती प्रतिकूल परिणाम झाला. द प्रोव्हिन्शियल गव्हर्नर्स बिगॅन टू ॲक्ट मोर इंडिपेंडंटली. विविध प्रांतातील अधिकारी स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागू लागले. धिस लेड टू द डिसइंटिग्रेशन ऑफ द बहमनी किंगडम इंटू 5 स्मॉल पॉवर्स. इमादशाही ऑफ वराड, बरीदशाही ऑफ बिदर, आदिलशाही ऑफ बिजापूर, निजामशाही ऑफ अहमदनगर अँड कुतुबशाही ऑफ गोलकोंडा. आणि त्याच्यामुळे जे बहमनी साम्राज्य होतं ते 5 छोट्या छोट्या पॉवर्समध्ये विभागलं गेलं. जसं की इमदशाही, वराडची इमदशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही असे त्याचे 5 तुकडे झाले. मुघल पॉवर. आता मुघल सत्ता बघूयात. इन 1526 CE द सल्तनत ऑफ दिल्ली केम टू अँड एंड. इसवी सन 1526मध्ये दिल्लीची जी सुलतानशाही होती तिचा शेवट झाला. मुघल पॉवर वॉज एस्टॅब्लिश देअर. आणि तिथे मुघल सत्तेचा स्थापना झाली. बाबर वॉज द फाउंडर ऑफ मुघल पॉवर. मुघल सत्तेचा जे संस्थापक होता तो होता बाबर. ही वॉज द किंग ऑफ फरगना इन सेंट्रल एशिया इन टुडेज उझबेकिस्तान. तर तो आत्ताच्या उझबेकिस्तान आणि त्यावेळेचा फरगना याचा राजा होता. ही हॅड हर्ड ऑफ द वेल्थ इन इंडिया. भारतामध्ये असलेलं जे वेल्थ आहे, जी श्रीमंती आहे त्याबद्दल त्याने खूप ऐकलं होतं. सो ही प्लॅन्ड अँड इन्व्हेशन ऑफ इंडिया. आणि त्यामुळे त्याने भारताला लुटण्यासाठी भारतावरती आक्रमण केले. द रेनिंग सुलतान ऑफ दिल्ली ॲट दॅट टाईम वॉज इब्राहिम लोदी. त्यावेळेस भारतावरती इब्राहिम लोदी हा दिल्लीचा सुलतान होता. दौलत खान लोदी वॉज द गव्हर्नर ऑफ पंजाब अंडर द सल्तनत. आणि सुलतानशाहीच्या वर्चस्वाखाली पंजाबचा गव्हर्नर जो आहे तो दौलत खान लोदी होता. द रिलेशनशिप बिटवीन इब्राहिम लोदी अँड दौलत खान लोदी वॉज स्ट्रेंड. इब्राहिम लोदी आणि दौलत खान लोदी यांच्यामध्ये संघर्ष होता. दौलत खान लोदी इन्व्हायटेड बाबर टू मार्च ऑन इंडिया. दौलत खान लोदी याने भारतावर आक्रमण करण्यासाठी बाबर याला निमंत्रण दिले. टेकिंग दिस अपॉर्च्युनिटी बाबर इन्व्हेडेड इंडिया. आणि या संधीचा फायदा घेऊन बाबरने भारतावरती आक्रमण केले. टू रिपेल बाबर्स इन्व्हेशन इब्राहिम लोदी स्टार्टेड विथ हिज आर्मी.
बाबरचं हे आक्रमण परतून लावण्यासाठी इब्राहिम लोदीने त्याच्या सैन्यासोबत सुरुवात केली. देअर वॉज अ बॅटल बिटवीन इब्राहिम लोदी अँड बाबर ऑन 21 एप्रिल 1526 ॲट पानिपत. आणि 21 एप्रिल 1526 पानिपत येथे इब्राहिम लोदी आणि बाबर याच्यामध्ये युद्ध झाले. In this battle, Babur made use of an artillery effectively for the first time in India. आणि या युद्धामध्ये बाबरने त्याचा जो तोफखाना होता त्याचा प्रभावीपणे भारतामध्ये पहिल्यांदाच वापर केला. ही डिफिटेड इब्राहिम लोदीज आर्मी. आणि त्याने इब्राहिम लोदीच्या सैन्याचा पराभव केला. दिस इज नोन ॲज द फर्स्ट बॅटल ऑफ पानिपत. आणि हेच पानिपतची पहिली लढाई म्हणून आपल्याला माहीत आहे. आफ्टर द बॅटल ऑफ पानिपत, राणा संगा ऑफ मेवाड ब्रॉट ऑल राजपूत किंग्स टुगेदर. पानिपतच्या लढाईनंतर मेवाडचे राणा संगा याने सगळ्या राजपूत राजांना एकत्र केले. देअर वॉज अ बॅटल बिटवीन बाबर अँड राणा संगा ॲट खनुआ. आणि खनुआ येथे बाबर आणि राणा संगा याच्यामध्ये युद्ध झाले. बाबर्स आर्टिलरी अँड रिझर्व्ह फोर्स प्लेड अ की रोल इन दिस बॅटल अँड राणा संगाज आर्मी वॉज डिफिटेड. बाबरचा जो तोफखाना होता आणि त्याचं जे राखीव सैन्य होतं त्यांनी या लढाईमध्ये महत्त्वाचं काम केलं आणि राणा संगाच्या सैन्याचा पराभव केला. बाबर डाईड इन 1530 CE. इसवी सन 1530 बाबरचा मृत्यू झाला. डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का? आफ्टर बाबर, हुमायून 1530 CE to 1539 CE and from 1555 CE to 1556 CE ascended the throne. बाबरच्या मृत्यूनंतर हुमायून याने इसवी सन 1530 ते 1539 आणि 1555 ते 1556 तिथले राज्य सांभाळलं. ही वॉज डिफिटेड बाय शेरशाह. हुमायूनचा पराभव शेरशाहने केला. शेरशाह एस्टॅब्लिश द सूर डायनेस्टी ऑन द थ्रोन ऑफ दिल्ली. तर दिल्लीचं जे सिंहासन होतं ते शेरशाह याने त्याची तिथे सूर डायनेस्टी म्हणजे सूर घराण्याचा स्थापना केली. आफ्टर हुमायून, अकबर 1556 CE to 1605 CE ascended the throne. हुमायूनच्या मृत्यूनंतर अकबरने इसवी सन 1556 ते 1605 तिथील राजकारभार सांभाळला. देअर वॉज अ बॅटल बिटवीन अकबर अँड हेमू ॲट पानिपत इन 1556 CE. इसवी सन 1556 पानिपत येथे अकबर आणि हेमू यांच्यामध्ये युद्ध झालं. दिस इज द सेकंड बॅटल ऑफ पानिपत. आणि ही पानिपतची दुसरी लढाई होय. अकबर्स ॲम्बिशन वॉज टू ब्रिंग द होल ऑफ इंडिया अंडर हिज वन सेंट्रल ऑथॉरिटी. तर अकबरचा मुख्य उद्देश काय होता, तर पूर्ण भारताला त्याच्या स्वतःच्या एकाच्याच राज्याखाली त्याला आणायचं होतं. आफ्टर अकबर, जहांगीर 1605 CE to 1628 CE बिकेम द एम्परर. अकबरानंतर जहांगीर इसवी सन 1605 ते इसवी सन 1628 राजा बनले. ड्युरिंग हिज रेन, हिज वाईफ नूरजहाँ प्लेड ॲन ॲक्टिव्ह रोल इन द ॲडमिनिस्ट्रेशन. त्याच्या काळामध्ये म्हणजे जहांगीरच्या काळामध्ये त्यांची जी पत्नी होती नूरजहाँ, तर तिने राजकारणामध्ये तिथलं जे राजकारण सांभाळण्यामध्ये महत्त्वाचा रोल प्ले केला. जहांगीर वॉज फॉलोड बाय शहाजहान 1628 CE to 1658 CE ॲज द एम्परर. जहांगीरनंतर शहाजहान हा इसवी सन 1628 ते 1658 तेथील राजा झाला. द नेक्स्ट एम्परर आफ्टर शहाजहान, औरंगजेब 1658 CE to 1707 CE रेन फॉर अ व्हेरी लाँग टाईम. शहाजहानच्या नंतर औरंगजेबाने इसवी सन 1658 ते 1707 खूप वेळापर्यंत त्याची कारकीर्द होती. त्याने राज्य केले. आफ्टर हिज डेथ, द मुघल एम्पायर बिकेम वीक. आणि औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मग जी मुघल सत्ता होती, मुघल साम्राज्य होते, तर ते खूप वीक झाले. म्हणजे त्याचा ऱ्हास, थोडक्यात ते हळूहळू त्याचा ऱ्हास होऊ लागला.
अकबर वॉज द मोस्ट पॉवरफुल किंग ऑफ द मुघल डायनेस्टी. तर मुघल सत्ता जी होती त्यातला अकबर हा जास्त पॉवरफुल ताकदवार राजा असं म्हणलं जातं. व्हेन ही ट्राईड टू ब्रिंग इंडिया अंडर हिज सेंट्रल ऑथॉरिटी ही हॅड टू फेस अपोजिशन. जेव्हा त्याने पूर्ण भारतावर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला विरोधाला सामोरे जावे लागले. महाराणा प्रताप, चांद बिबी, राणी दुर्गावती स्ट्रगल्ड अगेन्स्ट हिम. महाराणा प्रताप, चांद बिबी, राणी दुर्गावती यांनी त्याच्याविरुद्ध लढा दिला. देअर स्ट्रगल इज नोटवर्दी. त्यांनी जो लढा दिला, विरोध केला, तर तो वाखाणण्याजोगा आहे. महाराणा प्रताप. आफ्टर द डेथ ऑफ उदय सिंग, महाराणा प्रताप असेंडेड द थ्रोन ऑफ मेवाड. उदय सिंगच्या मृत्यूनंतर महाराणा प्रताप हे मेवाडचे राजे बनले. ही कंटिन्यूड द स्ट्रगल फॉर मेवाड्स एक्झिस्टन्स. मेवाड साम्राज्याचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी महाराणा प्रताप यांनी जे लढा होता तो सुरूच ठेवला. टिल द व्हेरी एंड ही स्ट्रगल्ड विथ अकबर टू मेंटेन हिज इंडिपेंडन्स. अगदी शेवटपर्यंत त्यांनी अकबराशी सुद्धा आपला विरोध, आपली लढाई चालूच ठेवली की त्यांना मेवाड हे एक स्वतंत्र राज्य राहावं म्हणून. ही हॅज बिकम इमॉर्टल इन हिस्ट्री ड्यू टू हिज क्वालिटीज ऑफ व्हॅलर, करेज, सेल्फ रिस्पेक्ट, सॅक्रिफायसेस एक्सेट्रा. त्याच्यामध्ये जे गुण होते, व्हॅलर म्हणजे पराक्रम, करेज म्हणजे शौर्य, सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे स्वाभिमान, सॅक्रिफाईस म्हणजे त्याग. तर या गुणांमुळे राजा महाराणा प्रताप हे इतिहासामध्ये अमर झाले. चांदबिबी. द मुघल्स अटॅक्ड अहमदनगर, द कॅपिटल ऑफ निजामशाज किंगडम इन 1595 CE. इसवी सन 1595मध्ये मुघलांनी निजामशाहीचं जे राजधानी होती अहमदनगर तिथे अटॅक केला, तिथे आक्रमण केले. द मुघल आर्मी पुट द फोर्ट ऑफ अहमदनगर अंडर सेज. आणि मुघलांनी अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला. चांद बिबी, द कॅपेबल डॉटर ऑफ हुसेन निजामशाह ऑफ अहमदनगर, ब्रेवली डिफेंडेड द फोर्ट. निजामशहाची कर्तबगार मुलगी होती चांद बिबी. तिने अगदी धैर्याने आपला किल्ला लढवला, आपल्या किल्ल्याचं संरक्षण केलं. ॲट धिस टाईम देअर वॉज अन इंटरनल स्ट्राईफ अमॉंग द फॅक्शन्स ऑफ द सरदार्स इन निजामशाहीज किंगडम. त्याच वेळेस निजामशाहीच्या राज्यामधील जे सरदार होते तर त्यांची एकमेकांमध्ये इंटरनल स्ट्राईफ म्हणजे काय, तर एकमेकांमध्ये थोडीशी भांडणं झाली, दुही झाली. दिस रिझल्टेड इन द मर्डर ऑफ चांद बिबी. आणि त्यातूनच या चांद बिबीचा खून करण्यात आला. लॅटर द मुघल्स कॅप्चर्ड द फोर्ट ऑफ अहमदनगर. आणि नंतर मग मुघलांनी अहमदनगरच्या किल्ल्यावरती आपला विजय मिळवला. बट द मुघल्स कुड नॉट ब्रिंग द एंटायर किंगडम ऑफ निजामशाही अंडर देअर कंट्रोल. पण मुघलांना पूर्ण निजामशाहीवर आपलं वर्चस्व मिळवता आलं नाही. राणी दुर्गावती. गोंडवाना कॅन ब्रॉडली बी सेड टू comprise the eastern part of Vidarbha, part of Madhya Pradesh to its north, the western part of today Chhattisgarh, northern part of Andhra Pradesh and the western part of Odisha. तर गोंडवन म्हणजे काय, तर विदर्भाचा पूर्वेकडील भाग, मध्य प्रदेशचा उत्तरेकडील भाग आणि आत्ताचं जे छत्तीसगड आहे त्याचा वेस्टर्न म्हणजे पश्चिमेकडील भाग आणि आंध्र प्रदेशचा उत्तरेकडचा भाग आणि ओडिशाचा पश्चिमेकडचा भाग, एवढं सगळं मिळून गोंडवन तयार होतं. तर दुर्गावती बॉर्न इन द डायनेस्टी चंदेल राजपूत बिकेम द क्वीन ऑफ गोंडवना व्हेन शी वॉज मॅरिड. राजपुतांच्या चंदेल घराण्यातील दुर्गावती ही लग्नानंतर गोंडवनाची राणी झाली. शी वॉज ॲन एक्सलंट ॲडमिनिस्ट्रेटर. ती एक उत्तम प्रशासक होती, म्हणजे राजनीती चांगल्या प्रकारे करायची. द स्ट्रगल ऑफ गोंडवना क्वीन दुर्गावती अगेन्स्ट द मुघल्स इज इम्पॉर्टंट इन मेडिएवल हिस्ट्री. तर दुर्गावती राणीने जो मुघलांविरुद्ध लढा दिला तर तो इतिहासामध्ये खूप महत्त्वाचा आहे. आफ्टर हर हजबंड्स डेथ दुर्गावती लेट डाऊन हर लाईफ while fighting against अकबर, but she did not surrender. आपल्या
पतीच्या मृत्यूनंतर सुद्धा दुर्गावती राणी अकबराविरुद्ध लढतच होती आणि लढता लढता तिने आपले प्राण सुद्धा दिले, पण शरणागती पत्करली नाही. अकबर वॉज वेल वर्स्ड अँड विजिलंट रूलर. अकबर हा खूप चांगला, एक दक्ष आणि प्रवीण कुशल राजा होता. हिज रिलिजियस पॉलिसी वॉज लिबरल अँड टॉलरंट. त्याचं जे धार्मिक धोरण होतं ते खूप उदात्त आणि सहिष्णू होतं. ही गेव इक्वल ट्रीटमेंट टू पीपल फ्रॉम ऑल रिलिजन्स. तो सर्व धर्मातील लोकांना एकसारखीच वागणूक देत होता. ही फाउंडेड दिन ई इलाही बाय incorporating noble principles from all religions but never compelled anyone to adopt din-i-ilahi. त्याने सर्व धर्मातील जे चांगले विचार आहेत, उदात्त प्रिन्सिपल आहेत, तत्त्व आहेत, त्या तत्त्वांचा वापर करून त्यांना एकत्र करून दिन-i-इलाही याची स्थापना केली, पण त्याने कधीही कोणालाही त्याचा स्वीकार करण्यास भाग पाडले नाही. औरंगजेब won the war of succession amongst other sons of Shahjahan and became the emperor by detaining his father in 1658 CE. शहाजहाननंतर त्याच्या सर्व मुलांमध्ये वारस हक्कासाठी युद्ध चालू होतं आणि ते औरंगजेबाने जिंकलं आणि तो इसवी सन 1658 राजा झाला. दारा शुकोह द एल्डर सन ऑफ शहाजहान वॉज फेमस फॉर रिलिजियस टॉलरन्स. शहाजहानचा मोठा मुलगा दारा शुकोह हा धार्मिक सहिष्णुतेसाठी प्रसिद्ध होता. ही ट्रान्सलेटेड मोअर दॅन 50 उपनिषदाज इन पर्शियन लँग्वेज. त्याने 50 उपनिषदे हे पर्शियन लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट म्हणजे रूपांतरित केली होती. When Aurangzeb became the emperor, at that time the Mughal Empire extended from Kashmir in the north up to Ahmednagar in the south and from Kabul in the west up to Bengal in the east. जेव्हा औरंगजेब राजा झाला तेव्हा मुघल साम्राज्य हे उत्तरेकडे काश्मीरपासून दक्षिणेकडे अहमदनगरपर्यंत, पश्चिमेकडे काबूलपासून पूर्वेकडे बंगालपर्यंत पसरलेलं होतं. टू दिस औरंगजेब ॲडेड आसाम इन द ईस्ट अँड द रिजन्स ऑफ आदिलशाही ऑफ बिजापूर इन द साऊथ अँड कुतुबशाही ऑफ गोलकोंडा आफ्टर ही एंडेड दीज किंगडम्स. मग त्याने त्याच्यामध्ये पूर्वेकडे आसामला ॲड केलं आणि अजून विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही यांना समाप्त करून आपल्या राज्याला जोडले. कॉन्फ्लिक्ट विथ द अहोम्स. अहोमांशी संघर्ष. इन द 13th century CE, the people of the Shan community settled down in the valley of river ब्रह्मपुत्रा. इसवी सन 13व्या शतकामध्ये शान जमातीचे लोक ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यामध्ये वसले, तिथे ते सेटल्ड झाले. दे एस्टॅब्लिश देअर किंगडम देअर. आणि त्यांनी तिथे त्यांचं साम्राज्य प्रस्थापित केलं. दे वेअर लोकली नोन ॲज आहोम पीपल. आणि तेथे त्यांना स्थानिक लोक आहोम लोक म्हणून ओळखले जाऊ लागले. व्हाईल औरंगजेब रूल्ड, द अहोम्स हॅड अ प्रोलॉंग्ड स्ट्रगल विथ द मुघल्स. औरंगजेबाचं जेव्हा राज्य होतं तेव्हा अहोमांचा मुघलांशी जास्त वेळ संघर्ष आला. द मुघल्स अटॅक द अहोम्स रिजन. मुघलांनी अहोमांच्या क्षेत्रामध्ये, तिथल्या प्रदेशामध्ये अटॅक केला, आक्रमण केले. द अहोम्स युनायटेड अंडर द लीडरशिप ऑफ गदाधर सिंह. गदाधर सिंहाच्या नेतृत्वाखाली सगळे अहोम एकत्र झाले. कमांडर लचित बोरफुकान गेव ॲन इंटेन्स बॅटल अगेन्स्ट द मुघल्स. जे सुभेदार होते लचित बोरफुकान यांनी मुघलांविरुद्ध खूप लढा दिला. द अहोम्स यूज द गरिल्ला टेक्निक इन द कन्फ्लिक्ट अगेन्स्ट द मुघल. मुघलांविरुद्ध अहोमांनी गनिमी काव्याचा वापर केला. इट बिकेम इम्पॉसिबल फॉर मुघल्स टू क्रिएट अ स्ट्रॉंग बेस इन आसाम.
त्यामुळे मुघलांना आसाममध्ये आपलं राज्य स्ट्रॉंगली प्रस्थापित करणे इम्पॉसिबल झाले, शक्य झाले नाही, अशक्य झाले. कन्फ्लिक्ट विथ द सिख्स, शीखांसोबत संघर्ष. द नाइन्थ गुरु ऑफ सिख्स, गुरु तेग बहादर, protested strongly against Aurangzeb's policy of religious intolerance. शिखांचे 9वे गुरु आहेत गुरु तेग बहादर यांनी औरंगजेबाची जी असहिष्णू धार्मिकता होती त्याच्या विरुद्ध अतिशय स्ट्रॉंगली, दृढपणे विरोध दर्शवला. औरंगजेब imprisoned him and beheaded him in 1675 CE. औरंगजेबाने त्यांना अटक केली आणि इसवी सन 1675 त्यांचा शिरच्छेद केला. आफ्टर हिम गुरु गोविंद सिंग बिकेम द गुरु ऑफ द सिख्स, आणि त्यांच्यानंतर गुरु गोविंद सिंग हे सिखांचे गुरु झाले. गुरु गोविंद सिंग organized his followers and encouraged their martial spirit. गुरु गोविंद सिंगांनी आपल्या सर्व अनुयायांना एकत्रित केलं आणि त्यांच्यामध्ये जी लढण्याची ताकद होती त्याला प्रेरणा दिली. He organized the Sikh youths into a fighting force called the खालसा दल. त्यांनी जे सगळे तरुण होते शीख त्यांना एकत्र केलं आणि त्यांची जी एक फोर्स तयार केली त्याला खालसा दल असं नाव दिलं. देअर हेडक्वार्टर्स वेअर ॲट आनंदपूर, आणि त्यांचं जे मुख्य कार्यालय आहे ते आनंदपूर येथे होते. औरंगजेब सेंट हिज आर्मी टू फाईट द सिख्स. औरंगजेबाने शिखांविरुद्ध लढण्यासाठी आपल्या सैन्याला पाठवले. हिज आर्मी अटॅक्ड आनंदपूर, आणि आनंदपूरवर त्यांच्या सैन्याने आक्रमण केले. अल्दो द सिख्स फॉट फिअर्सली दे डिड नॉट सक्सीडेड. शिखांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांना प्रतिकार केला पण त्यात त्यांना यश आलं नाही. आफ्टर दॅट गुरु गोविंद सिंग केम टू द डेक्कन इन 1708 सी. त्यानंतर गुरु गोविंद सिंह इसवी सन 1708 दक्षिणेत आले. देअर वॉज अन अटेम्प्ट ऑन हिज लाईफ वेन ही वॉज ॲट नांदेड. नांदेड येथे मुक्कामी असताना त्यांच्यावर हल्ला झाला. सून आफ्टर द गुरु सकम्बेड टू हिज वाउंड्स, आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. कन्फ्लिक्ट विथ द राजपूत्स, राजपुतांशी संघर्ष. अकबर हॅड सिक्युअर्ड द कोऑपरेशन ऑफ द राजपूत्स विथ हिज पॉलिसी ऑफ ॲमिकेबल रिलेशन्स. अकबराने आपल्या सलोख्याच्या धोरणामुळे राजपुतांचं सहकार्य मिळवलं होतं. म्हणजे अकबर राजपुतांशी चांगला वागत होता, त्याच्यामुळे राजपुतांची मदत होत होती. औरंगजेब कुड नॉट ऑब्टेन द कोऑपरेशन ऑफ राजपूत, परंतु औरंगजेबाला तसा सलोखा राजपुतांशी करता आला नाही. आफ्टर द डेथ ऑफ राणा जसवंत सिंह ऑफ मारवाड, औरंगजेब annexed his kingdom to the मुघल एम्पायर. मारवाडचे जे राजपूत होते राणा जसवंत सिंह यांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने तो प्रदेश मुघल साम्राज्याशी जोडला. दुर्गादास राठोड क्राउंड जसवंत सिंग्स मायनर सन अजित सिंग ॲज द किंग ऑफ मारवाड. पण दुर्गादास राठोड याने मारवाडचा राजा म्हणून जसवंत सिंगचा छोटा मुलगा होता अजित सिंग याला राजा बनवलं. दुर्गादास राठोड फॉट हार्ड अगेन्स्ट द मुघल्स. दुर्गादास राठोडने मुघलांविरुद्ध खूप प्रतिकार केला, खूप युद्ध केले. औरंगजेब सेंट प्रिन्स अकबर टू मारवाड टू क्रश द रेजिस्टन्स ऑफ दुर्गादास. दुर्गादासचा प्रतिकार मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने त्याचा जो शहजादा किंवा युवराज म्हणतात अकबर याला मारवाडला पाठवले. प्रिन्स अकबर जॉईंड हँड्स विथ राजपूत्स अँड रोज इन रिव्होल्ट्स अगेन्स्ट औरंगजेब. पण शहजादा अकबर याने राजपुतांशी हातमिळवणी केली आणि औरंगजेबाविरुद्ध लढायला सुरुवात केली. अन एफर्ट वॉज मेड टू सीक हेल्प फ्रॉम द मराठाज इन महाराष्ट्र. आणि याच्यामध्येच मराठ्यांची सुद्धा मदतीसाठी याचना करण्यात आली, मदत घेण्यात आली. इन दिस रिव्होल्ट दुर्गादास राठोड
कंटिन्यूड धी स्ट्रगल अगेन्स्ट द मुघल्स फॉर द एक्झिस्टन्स ऑफ मारवाड. आणि अशा प्रकारे दुर्गादास राठोडने मुघलांविरुद्ध आपला लढा आहे तो सुरूच ठेवला मारवाडचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी. कन्फ्लिक्ट विथ द मराठाज. आता मराठ्यांसोबत जो संघर्ष आहे तो बघूयात. इन महाराष्ट्र स्वराज वॉज एस्टॅब्लिश्ड अंडर द लिडरशिप ऑफ शिवाजी महाराज. महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याची स्थापना करण्यात आली होती. इन हिज एफर्ट टू एस्टॅब्लिश स्वराज, शिवाजी महाराज हॅड टू फाईट द मुघल्स टू अलॉंग विथ द अदर एनिमीज. आणि स्वराज्याची स्थापना करताना शिवाजी महाराजांना मुघलांसोबतच अजून दुसऱ्या शत्रूंशी सुद्धा लढाई करावी लागली. औरंगजेब केम डाऊन टू द डेक्कन आफ्टर द डेथ ऑफ छत्रपती शिवाजी महाराज विथ द इंटेन्शन ऑफ कॉन्करिंग द होल ऑफ साऊथ इंडिया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब हा दक्षिणेत आला, कारण त्याला पूर्ण दक्षिण भारतावरती आपलं राज्य मिळवायचं होतं. बट द मराठाज ऑफर्ड स्टिफ रेजिस्टन्स टू औरंगजेब अँड डिफेंडेड देअर इंडिपेंडन्स. पण मराठ्यांनी याला पूर्ण विरोध केला आणि स्वतःचं स्वातंत्र्य तसंच राखलं. वी शॅल स्टडी दिस स्ट्रगल लॅटर ऑन. आपण या लढ्याचा नंतर पूर्णपणे अभ्यास करणार आहोत. ओके, लेसन संपला. बाय बाय.